वहिनी, तुमच्याशी बोलायचं होतं. सर्व लोक म्हणतात का तुमच्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर चालू आहे. ऐका ना भाऊ, तुम्हाला माहिती आहे कृष्ण कधी राधेला माझी असं म्हणाला नाही, पण जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात राधा कृष्णाची म्हणून ओळखली जाते. का माहिती आहे? कारण त्यांचं प्रेम शब्दात नव्हतं, ते लाटांच्या आवाजात, समुद्राच्या सुगंधात आणि नजरेच्या शांत भेटीत होतं. कृष्ण जेव्हा द्वारकेच्या सोनेरी राजवाड्यात होता, पण तरी त्याचं मन वृंदावनाच्या धुळीत भटकत होतं. राधेच्या पावलांच्या खुणा शोधत होता आणि राधा तिने कृष्णाला कधीही परत बोलवलं नाही. तुम्हाला खरं सांगू भाऊ, माझं आणि तुषारचं नातं याच मातीचं आहे. तो कितीही दूर गेला, कितीही चेहऱ्यांमध्ये हरवला, तरी त्याचं मन माझ्या श्वासाशी बांधलेलं आहे. लोकांचं बोलणं फक्त धूर आहे, पण आमचा दीपक असा आहे की तो वाऱ्याच्या झुळक्याने सुद्धा विझणार नाही. जसा राधेला ठाम विश्वास होता कृष्णावर, तसाच मला सुद्धाही विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर. चला, ठेवते मी.